साठी चालायचं आहे आणि पॅव्हेलियन क्रमांक 1 मध्ये जाऊन थांबायचे टीम तळेगाव। सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू चढवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर। स्वराज कामठेच्या बॅटमधून चौकार। पाहुणी मोका हा मारला चौकास। श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनीत चौकार चौकार पहिल्याच बॉलवरती स्वराज कामठेचा ब्लास्ट आपण पाहतोय। गणेशच्या गोलंदाजीवरती चौकाराच्या पद्धतीने पाहतोय धावफलकाची सुरुवात करताना। एका बाजूने विजय बापू डफळे यांना पाहतो आपण फलंदाजी करत असताना। पुढचा चेंडू फुल टॉस चेंडूचा समाचार। मिड विकेटला वन बाउंड चेंडू सीमारेषा फोडून गेलाय। खणखणी चौकार। पाहुणी मोका हा मारला चौकास। श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनीत चौकार चौकार। थँक्यू। दांडोरे संघ बघतो आपण। खरं तर पहिला सामना अगदी चांगल्या प्रकारे विजय संपादन केला। त्यानंतर मात्र मल्टन संघाच्या विरोधात थोडासा कच खाल्ला, तिथे पराभव पत्करावा लागला आणि तिथून पुढे या सामन्यामध्ये यावेळेस स्वराज कामठे पुन्हा एकदा सलगचा ओळीनं तिसरा चौकार आलाय। 4 धावा। पाहुणी मोका हा मारला चौकास। श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनीत चौकार चौकार। थँक्यू। सुंदर असे ट्रान्स चौकार षटकार विकेट गेल्यानंतर आपल्या कानावरती पडतायत आणि जे खऱ्या अर्थानं ट्रान्स ऑपरेट करतायत। खरं तर जे आपण पाहतो की मंडप मैदानाच्या बाजूने जो आहे आपल्याला व्यासपीठ आहे, समोर पॅव्हेलियन आहेत, डगआउट्स आहेत, शिवगर्जना मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टीम शंकर मामा गायकवाड आमच्या बरोबर आहेत आणि स्वतः सकाळपासून ते ट्रान्स ऑपरेट करतायत। खरं तर आम्हाला प्रश्न पडला होता की चौकाराला षटकाराचा आवाज होतील की काय, षटकाराला चौकाराचा आवाज होतील काय, परंतु अतिशय अचूक टायमिंग शंकर मामांचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि विशेष म्हणजे आतापर्यंत सकाळपासून एकही ट्रान्स चुकला नाही। 3 दिवसामध्ये आम्ही थोड्याशा चुका पाहिल्या, आता त्या कोणाकडून झाल्या तुम्हाला माहित आहे, परंतु आज आपल्या एकी लाईव्हच्या स्क्रीनवरती देखील तुम्ही त्यांना पाहू शकता, तुम्हाला दिसतील लाईव्हच्या माध्यमातून शंकर मामा गायकवाड शिवगर्जना मंडप डेकोरेटरचे सर्व आहेत आणि ट्रान्स ऑपरेट करतात खूप छान प्रकारे। त्यांचं मनापासून कौतुक आणि धन्यवाद। विशेष म्हणजे टायमिंग देखील अतिशय अप्रतिम आहे, बरोबर ज्या वेळेला लावायचं त्याच वेळेला तो ट्रान्स वाजला जातोय बा, त्यांचं मनापासून स्वागत आहे। धावफलकावरती पाहतो आपण 13 धावा दरम्यान सलगचे 3 चौकार आले स्वराज कामठेच्या बॅटमधून आणि त्यानंतर जी सिंगल विजय बापू डफळे ऑन स्ट्राईक डावखुरी हाताने सामना करण्यासाठी। यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, सुंदर फटका सजवलाय तिथे दरम्यान सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि शेवटी चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार। पाहुणी मोका हा मारला चौकास। श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनीत चौकार। विजय डफळेच्या बॅटमधून आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा सामना करताना चौकार आलाय। दरम्यान चौकाराबरोबरच धावफलकामध्ये 17 धावा। दांडोरे संघाने एक सामना पराभूत झालाय, एक सामना जिंकलेत, तर या सामन्यामध्ये निश्चितच मोठा विजय साकार करण्याचा प्रयत्न जो असणार आहे। यावेळेस मात्र पाहतो आपण इथे पूर्णपणे बीट करताना राहुल या ठिकाणी विजय डफळे यांना गोलंदाज। पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं, धावफलकावरती 17 धावा। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि पहा ओव्हर संपली। ओम मेडिकल आणि ओम मंगल केंद्र केंदूरचे सर्व मान्य अनीस भाई मुलानी यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। थँक्यू। पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय। धावफलकावरती 17 धावा। ताबडतोड सुरुवात गणोबा स्टार 11 संघाची पहा। चला वेळ वाचवा,
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दीपक वडघुले याला आपण पाहतोय विजयाचं समीकरण असेल 18 चेंडू आणि 23 धावा. स्वराज कामठे एका बाजूनं 4 चेंडू 13 तर विजय बापू डफळे 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात. उजवा आणि डावखुरा अशा प्रकारचं कॉम्बिनेशन बघायला मिळते मैदानामध्ये. खरं तर एकतरी डावखुरा फलंदाज आपल्या बॅटिंग अगदी संघामध्ये असावा ही देखील फार महत्वाची जमेची बाजू आहे. वा वा याच वेळेस बॉटमहँडचा कमालीचा वापर. स्वराज कामठे इज द मॅन. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौकार. स्वराज कामठे कमालीचा आक्रमक मैदानामध्ये चौकार आलाय. दीपकच्या पहिल्याच बॉलवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होताना 21 धावा 17 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. गणोबा स्टार 11 धानोरे संघाला. गोलंदाज दीपक वडघुले. वाह वाह याच बरोबर स्टेप आउट करत आपण पाहतोय स्ट्रेट फटका खेळलाय. डान्सिंग डाऊन द अटॅक. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर मात्र चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल. अतिशय आकर्षक फटका. खरं तर स्टेप आउट करत अफलातून टायमिंग होतं आणि अगदी बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलेला फटका स्वराज कामठेनं. वाह वाह याच बरोबर स्विच हिट. स्वराज कामठे कमालीची बॅटिंग मैदानामध्ये. चेंडू सरळ सीमा पार. खणखणी चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौकार. थैंक यू भाई. ये पैकेट छोटा है लेकिन धमाका बहुत बड़ा कर रहा है स्वराज कामठे. काय फलंदाजी साकारतो. याच बरोबर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय स्वराज कामठेच्या बॅट मधून. सलग चौथा चेंडू सरळ सीमारेषा फोडून गेलाय. खणखणी चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत. स्वराज कामठे कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसं उद्ध्वस्त केले त्यानं. सलगच्या 4 चौकार त्याच्या बॅटमधून. धावफलकावरती 33 धावा. केवळ 7 धाव्यांची गरज. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 35 मॅचेस खेळले गेल्यात. त्यामध्ये 70 इनिंग्स 3483 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. याच बरोबर पुन्हा एकदा ओळीनं सलग 5वा चौकार. स्वराज कामठे कमालीची फलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौकार. केवळ 3 धावा इथे पाहतो आपण आणि याच बरोबर स्वराज इथे बाद होतोय.